सादर करीत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित शूद्र पूर्वी कोण होते. प्रकरण पहिले. शूद्रांचा कूट प्रश्न. शूद्र हे हिंदी आर्य समाजातील चौथा वर्ण होत हे प्रत्येकाला माहीत आहे. परंतु शूद्र हे पूर्वी कोण लोक होते आणि त्यांचा चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल चौकस बुद्धीने विचार करण्याचे फारच थोड्या लोकांनी मनावर घेतले आहे. अशा प्रकारचे याबाबतीत संशोधन करणे हे अत्यंत महत्वाचे आहे याबद्दल दुमत नाही. कारण की हिंदी आर्य समाजात चौथा वर्ण म्हणून शूद्र लोकांना कसे स्थान मिळाले, हिंदू समाजात उत्क्रांती घडून आल्यामुळे की क्रांती घडवून आणल्यामुळे हे समजावून घेणे अत्यंत हितावह आहे. शूद्र लोक पूर्वी कोण होते व त्यांची चौथा वर्ण म्हणून कशी गणना करण्यात आली याबद्दल संशोधन करावयाचे तर त्यासाठी आपल्याला प्रथमतः हिंदी आर्य समाजात चातुर्वर्ण कसे उत्पन्न झाले याबद्दल माहिती करून घेतली पाहिजे व त्या माहितीच्या आधारे शूद्रांच्या उत्पत्तीचे मूळ स्थान शोधून काढले पाहिजे. ऋग्वेदातील 10व्या मंडळात 90वी ऋचा आहे. ती पुरुष सूक्त या नावाने प्रसिद्ध आहे. या पुरुष सूक्ताचा आपण सांगोपांग विचार केला तर चातुर्वर्ण्याचा आपणाला विचार करणे सोपे जाईल. पुरुष सूक्तात म्हटले आहे की 1. पुरुषाला 100 डोकी, 100 डोळे, 100 पाय आहेत. पृथ्वीला सर्व बाजूंनी व्यापल्यानंतर तो दशांगोळे शिल्लक राहील. 2. जे काही आत्तापर्यंत होते व पुढे होईल ते पुरुष स्वतः हे विश्व होय. तो अन्न सेवन करून प्रसन्न पाहतो म्हणून तो अमरत्वाचा भगवान होय. 3. त्याचे महात्म्य असे आहे आणि पुरुष यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याचा चौथा भाग म्हणजे जगातील चराचर वस्तू आणि त्याचा 3/4 भाग हा आकाशात अमर होऊन राहिलेला आहे. 4. आपल्या 3/4 भागाने पुरुष वरती चढत गेला. त्याचा चौथा भाग इष्ट लोकांनी उत्पन्न केला. त्यानंतर त्याचा सर्व ठिकाणी सर्व वस्तूंवर ज्या वस्तू खातात व ज्या वस्तू खात नाहीत अशांवर प्रसार करण्यात आला. 5. त्याच्यापासून विराज जन्मला आणि विराजापासून पुरुष जन्मला. तेव्हा तो पृथ्वीच्या मागे व पुढे प्रसृत झाला. 6. जेव्हा देवांनी यज्ञ केला व त्यात पुरुषाला बळी दिले तेव्हा त्या यज्ञाचे लोणी वसंत ऋतू झाला. उन्हाळा यज्ञाचे सरपण झाला व हिवाळा यज्ञाचे आदर्श झाला. 7. हा बळी पुरुष प्रथमतः जन्मला व त्यांनी यज्ञाच्या तृणांवर त्याचे बलिदान दिले. त्याच्याबरोबर देव, संध्या व ऋषी यांचेही बलिदान दिले. 8. त्या विश्वव्यापक यज्ञापासून दही व लोणी यांचा साठा झाला. त्याच्यापासून आकाशात भ्रमण करणारे प्राणी व माणसाळलेले व जंगली पशु उत्पन्न झाले. 9. त्या विश्वव्यापक यज्ञापासून ऋचा, सामन, काव्यचरणे, वृत्ते आणि यजू निर्माण झाली. 10. त्याच्यापासून घोडे ज्यांना दातांच्या 2 पंक्ती आहेत असे पशु उत्पन्न झाले. त्यांच्यापासून गाय उत्पन्न झाली. त्याच्यापासून शेळ्या मेंढ्या उत्पन्न झाल्या. 11. जेव्हा देवांनी पुरुषाला तोडले तेव्हा त्यांनी त्याचे किती तुकडे केले. त्या तुकड्यांपैकी कोणता तुकडा त्याचे तोंड होता, कोणते तुकडे त्याचे बाहू होते, कोणते तुकडे त्याच्या मांड्या व पाय होते. 12. ब्राह्मण त्याचे तोंड होते. राजन्याला त्याचे बाहू केले. वैश्य म्हणून कोणी होता त्याच्या मांड्या झाल्या. शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाला. 13. चंद्र त्याच्या आत्म्यातून उत्पन्न झाला. सूर्य त्याच्या डोळ्यांपासून, इंद्र व अग्नी त्याच्या मुखातून आणि वायू त्याच्या श्वासोच्छवासापासून. 14. त्याच्या बेंबीपासून हवा उत्पन्न झाली. त्याच्या डोक्यापासून आकाश, त्याच्या पायापासून जमीन, त्याच्या कानापासून 4 दिशा अशा रीतीने देवांनी जग उत्पन्न केले. 15. यज्ञ करीत असलेल्या देवांनी जेव्हा बळी म्हणून पुरुषाला बांधले तेव्हा अग्नीभोवती 7 काठ्या उभ्या रोवलेल्या होत्या आणि त्या काठ्यांपासून 21 तुकडे सरपण म्हणून तयार केले. 16. या यज्ञात आहुती देऊन देवांनी यज्ञ केला. हे फार प्राचीन कालाचे यज्ञविधी होत.
या मोठ्या शक्तींनी आकाश व्यापले तेथे पूर्वी संध्या देवता राहत असे. म्युर्स ओरिजिनल संस्कृत टेक्स्ट व्हॉल्यूम 1 पेज 9. पुरुष सूक्त म्हणजे जगाची उत्पत्ती कशी झाली हे दाखविणारा एक सिद्धांत आहे. जगाची उत्पत्ती कशी झाली याबद्दलच्या काही ना काही स्वरूपाचा सिद्धांत प्रत्येक पुढारलेल्या देशात पुढे मांडण्यात आलेला आहे. इजिप्तच्या लोकांनी याबाबतीत जो सिद्धांत मांडलेला आहे तो पुरुषसूक्तात मांडलेल्या सिद्धांताच्या स्वरूपाला जुळेल अशा तऱ्हेचा आहे. तो सिद्धांत एन्सायक्लोपीडिया ऑफ रिलिजन अँड एथिक्स व्हॉल्यूम 4 पेज 145 असे म्हणतो की ख्नुमो या देवाने कुंभाराच्या चाकावर सर्व सजीव प्राण्यांना आकार दिला. जगात जे काही आहे ते सर्व त्याने उत्पन्न केले. तो सर्व जनकांचा जनक व सर्व मातांची माता आहे. त्याने मानव व देव निर्माण किंवा तयार केला. तो प्रारंभापासून सर्वांचा जनक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, पाणी, डोंगर इत्यादींचा तो जनक आहे. सर्व पक्षी, मासे, हिंस्त्र पशु, जनावरे आणि सर्व कीटक यांच्यात त्याने स्त्री व पुरुष निर्माण केले. इजिप्तच्या लोकांच्या विश्वोत्पत्तीच्या सिद्धांताला जुळेल अशा तऱ्हेचा सिद्धांत बायबलच्या जुन्या करारातील पहिल्या अध्यायात विश्वोत्पत्ती मांडलेला आहे. जगाच्या उत्पत्ती संबंधी जे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत त्यांना व्यावहारिक दृष्टीने फारसे महत्त्व नाही. जगाच्या उत्पत्ती संबंधीची विद्यार्थ्यांची उत्सुकता शांत करणे आणि लहान मुलांच्या मनाची करमणूक करणे या पलीकडे या सिद्धांताचा काही उपयोग होत नाही. पुरुषसूक्तात जो सिद्धांत मांडलेला आहे त्यातील काही भाग कोणत्याही उपयोगाचे नाहीत असे म्हणता येईल, परंतु त्या सिद्धांतातील सर्व भागांसंबंधी असे म्हणता येणार नाही, कारण पुरुष सूक्तातील सर्व श्लोक सारख्या महत्वाचे नाहीत. 11 व 12 हे श्लोक एका प्रकारात येतात व बाकीचे श्लोक दुसऱ्या प्रकारात येतात. 11 व 12 या श्लोकांशिवाय इतर श्लोक आहेत ते अव्यवहार्य वाटतात. त्यांच्यावर कोणाची मदार नाही. ते कोणा हिंदूंच्या स्मरणातही येत नाहीत. परंतु 11 व 12 हे श्लोक यांची गोष्ट निराळी आहे. विश्वजनकापासून 1 ब्राह्मण किंवा पुरोहित, 2 क्षत्रिय किंवा योद्धे, 3 वैश्य किंवा व्यापारी आणि 4 शूद्र किंवा नोकर हे 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल प्रायः 11 व 12 हे श्लोक स्पष्टीकरण करतात. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हे श्लोक केवळ विश्वोत्पत्तीचे स्पष्टीकरण करणारे आहेत असे मानण्यात येत नाही. हे श्लोक म्हणजे कविकल्पनेतून उतरलेल्या भ्रमिष्टपणाच्या वल्गना होत असे हिंदी आर्य समजत होते. असे मानणे म्हणजे घोडचूक करणे होय. या श्लोकांचा असा अभिप्रेत अर्थ मानण्यात आलेला आहे की पुरुष सूक्तात जे 4 वर्ग सांगितलेले आहेत त्या बरहुकूम समाजाची घटना करण्यात आली पाहिजे अशी खुद्द परमेश्वराची इच्छा आहे. या श्लोकांमध्ये जी भाषा वापरण्यात आलेली आहे ती वरून शब्दशः वरीलप्रमाणे अर्थ निघत नाही हे खरे, परंतु विचार परंपरेने हा अर्थ मानण्यात आलेला आहे याबद्दल शंका नाही. सूक्त रचण्यात सूक्तकारांचा जो हेतू होता त्या हेतूशी विचार परंपरेने मानलेला 11 व 12 या श्लोकांचा अर्थ जुळतो असे म्हटले तर खरोखरच चूक होणार नाही. म्हणून हे श्लोक म्हणजे जगाच्या उत्पत्तीचा सिद्धांत स्पष्ट करणारे केवळ श्लोक आहेत असे समजून स्वस्थ बसणे ठीक नाही. समाजाची रचना एका विशिष्ट स्वरूपात झाली पाहिजे अशा अर्थाचा स्पष्ट परमेश्वरी संदेश त्या श्लोकात ग्रंथित केलेला आहे हे या श्लोकांचे वैशिष्ट्यच लक्षात घेतले पाहिजे. पुरुष सूक्तात समाजाची जी रचना सांगितलेली आहे तिला चातुर्वर्ण समजले जाते. परमेश्वरी संदेशाप्रमाणे चातुर्वर्ण उत्पन्न झालेले आहे म्हणून त्याला हिंदी आर्य समाजात अढळ स्थान प्राप्त झालेले आहे. हे नैसर्गिक होय. हिंदी आर्य समाज आपल्या प्राथमिक अवस्थेत होता तेव्हा त्याने आपली रचना चातुर्वर्ण्याच्या मुशीत तयार करून घेतली. हिंदी आर्य समाजाचा आकार व घडण ही चातुर्वर्ण्यामुळे विशिष्ट स्वरूपात राहिलेली आहे. हिंदी आर्य समाजाला चातुर्वर्ण्याबद्दल जो नितांत आदर उत्पन्न झाला त्याबद्दल जितके बोलावे व लिहावे तितके थोडे आहे. हिंदी आर्य समाजावर चातुर्वर्ण्याची जी पकड बसली आहे ती सोडवणे दुरापास्त होय. पुरुषसूक्ताने जी समाजाची रचना प्रतिपादिलेली आहे तिच्याविरुद्ध बुद्धाशिवाय कोणीही ब्र काढलेला नाही. खुद्द बुद्धाला ती रचना धरून गदगदा हलविता आली नाही. याचे साधे कारण असे की
बुद्ध धर्माची चलती असताना आणि त्यानंतरही बरेच समाज नियमक उत्पन्न झाले, पण त्यांनी पुरुष सूक्ताने जी समाज रचना सांगितलेली होती तिला उचलून धरले. एवढेच नव्हे तर ती रचना भरभक्कम व्हावी म्हणून त्यांनी तिच्यात अनेक प्रकारच्या भरीव योजना घुसडून दिल्या व त्यांना लोकांचा पाठिंबा मिळविला. पुरुष सूक्तातील समाज रचनेला समाज नियमकांनी कसे उचलून धरले याबद्दलची पुष्कळ उदाहरणे देता येतील. यासंबंधी आपस्तंभ धर्मसूत्र आणि वसिष्ठ धर्मसूत्र यातील उदाहरणे देता येतील. आपस्तंभ धर्मसूत्रात म्हटले आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती आहेत. यांच्यात प्रत्येक प्रथमची जात तिच्या पुढच्या जातीपेक्षा जन्माने श्रेष्ठ आहे. प्रश्न 1, पाताळ 1, खंड 1, सूत्रे 4 आणि 5. शूद्र जात वगळून बाकीच्या सर्व जातींना आणि ज्यांनी वाईट कृत्ये केली असतील अशा ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या लोकांना वगळून बाकीच्या सर्व जातीतील लोकांना 1. उपनयन, 2. वेदाभ्यास व 3. यज्ञकर्मे याबद्दल अधिकार आहेत. प्रश्न 1, पाताळ 1, खंड 1, सूत्र 6. याच गोष्टी वसिष्ठ धर्मसूत्रात सांगितलेल्या आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा 4 जाती किंवा वर्ण आहेत. ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य जातींना द्विज म्हणतात. त्यांचा पहिला जन्म त्यांच्या मातेपासून, दुसरा जन्म उपनयन विधीपासून. दुसऱ्या जन्मात सावित्री ही त्यांची माता व गुरु हा पिता. गुरुला पिता म्हणतात कारण तो वेदाभ्यासाला मदत करतो. अध्याय 2, सूत्रे 1, 4. प्रत्येक जातीची उत्पत्ती आणि विशिष्ट धर्मकृत्ये यामुळे 4 जाती परस्परांपासून भिन्न झालेल्या आहेत. वेदात पुढील भाग आहे. ब्राह्मण त्याचे मुख होता, क्षत्रिय त्याचे बाहू होता, वैश्य त्याच्या मांड्या, शूद्र त्याच्या पायापासून उत्पन्न झाले. पुढील भागात असे म्हटले आहे की शूद्राला धर्मकृत्ये करण्याचा अधिकार नाही. पुरुष सूक्तात सांगितलेल्या समाजरचनेच्या पावित्र्याबद्दल थोडेसे का होईना प्रतिकूल मत प्रदर्शित केले त्या सर्वांना हिंदू समाजाचा शिल्पकार मनू याने नेस्तनाबूत केलेले आहे. कारण मनूने 2 गोष्टी केल्या. पुरुष सूक्तात सांगितलेली समाजरचना ही परमेश्वराच्या इच्छेनुसार झालेली आहे असे आग्रहपूर्वक प्रतिपादन करण्याचा त्याने सपाटा चालविला. ही पहिली गोष्ट तो म्हणतो. तिन्ही लोकांच्या सुखासाठी परमेश्वराने आपल्या मुखापासून, बाहूंपासून, मांड्यांपासून आणि पायांपासून ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य व शूद्र हे उत्पन्न केले. मनुस्मृती अध्याय 1, श्लोक 31. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांच्यामुळे द्विज जाती उत्पन्न होतात, परंतु चौथा वर्ग जो शूद्र याला एकच जन्म आहे. मनुस्मृती अध्याय 10, श्लोक 4. अशा प्रकारची विचारसरणी प्रकट करण्यात मनू आपल्या पूर्वीच्या समाज नियमकांचे अनुकरण करीत होता याबद्दल प्रकट शंका नाही, परंतु तो त्यांच्याही पुढे 1 पाऊल गेला होता. धर्माला अधिकृत आधार देणारी एकुलती एक व शेवटची गोष्ट जर कोणती असेल तर ती वेद होय, असा मनूने दुसरा सिद्धांत मांडला. मनू अध्याय 2, श्लोक 2, श्लोक 6. पुरुष सूक्त हे वेदाचेच एक अंग आहे हे ध्यानात ठेवले तर हे सहज लक्षात येईल की पुरुष सूक्तात चातुर्वर्ण्य म्हणून समाजरचनेचा जो एक आदर्श मांडलेला होता त्याला मनूने परमेश्वरी इच्छेचा आणि अचूकपणाचा मुलामा दिला. चातुर्वर्ण्याला हा मुलामा मनूच्या पूर्वी कोणी दिलेला नव्हता. 2. पुरुष सूक्ताची निर्विकार मनाने छाननी करणे किती अगत्याचे आहे हे वरील गोष्टींकडे पाहिले तर दिसून येईल. हिंदू लोक मोठ्या आग्रहाने सांगतात की पुरुष सूक्त हे निरुपम आहे. पुरुष सूक्तात निवेदन केलेली समाज रचना ही एक कल्पना आहे. ज्या काळी जगातील अखिल मानवी समाज अगदी मूळच्या वन्य स्थितीत होता व आजच्या सुधारलेल्या जगातील उत्तमोत्तम विचार प्रवाहातील एक थेंबही त्याच्या अंगावर पडलेला नव्हता, तेव्हा पुरुष सूक्तातील समाज रचनेची कल्पना उत्पन्न झाली. ही कल्पना अद्वितीय, अतएव अनुपमेय आहे असा तिच्याबद्दल दावा करणे म्हणजे निव्वळ थोतांड होय. चातुर्वर्ण्यात निवेदन केलेला समाज रचनेचा आदर्श अनुपमेय आहे व त्या आदर्शाला पुरुष सूक्त उचलून धरते, म्हणून पुरुष सूक्त अनुपमेय होय. अशा प्रकारची मुख्य विचारसरणी पुरुष सूक्त अनुपमेय आहे हे सांगण्यासाठी पुढे मांडण्यात येते. परंतु ही विचारसरणी कितपत टिकू शकते? वर्गहीन समाज
हाच आदर्शमय समाज होय अशी भूमिका पुरुषसूक्ताने घेतली असती तर पुरुषसूक्त अनुपमेय आहे असे म्हणता आले असते. पण पुरुषसूक्त काय करते? निरनिराळ्या वर्गाचा मिळून एक समाज असावा व असला समाज हाच आदर्शभूत होय अशी पुरुषसूक्ताची शिकवण आहे. अशा प्रकारच्या सूक्ताला अनुपमेय म्हणावे काय या प्रश्नाचे अस्थिपक्षी उत्तर फक्त स्वतःला राष्ट्रवादी व देशभक्त म्हणविणारेच देऊ शकतील. अगदी वन्यावस्थेत नसलेल्या प्रत्येक समाजाची अशी वस्तुस्थिती आहे की त्याच्यात निरनिराळे वर्ग असणे हे त्या समाजाच्या अस्तित्वाला जरूर आहे. साधारणपणे सुधारलेल्या अवस्थेत जे समाज जगात आहेत त्यांची स्थिती अशीच आहे. या दृष्टीने जगातील सर्व समाजांकडे पाहिले तर असे दिसून येते की हिंदी आर्य समाजात जे वर्ग होते त्यांना मान्यता देऊन निरनिराळ्या वर्गांनी मिळून समाज तयार होतो व असला समाजच आदर्शभूत होय असे प्रतिपादन करण्यात पुरुषसूक्ताने कोणता अनुपमेयपणा दाखविला आहे? उपरी निर्दिष्ट विचारसरणी बाजूला सारली तर पुरुषसूक्त अद्वितीय आहे असे कबूल करावे लागते. पण त्याची कारणे अगदी निराळी आहेत. पुरुषसूक्त हे अद्वितीय आहे याची खरी कारणे काय आहेत याबद्दलची माहिती बऱ्याच लोकांना नाही. ही याबाबतची एक दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु लोकांना या खऱ्या कारणांची एकदा माहिती झाली तर ते पुरुषसूक्त ही मानवी बुद्धीतून उतरलेली एक अजब चीज आहे हे कबूल करण्यास काकू करणार नाहीत. एवढेच नव्हे तर ती चीज म्हणजे मानवी बुद्धीने निर्माण केलेले एक असाधारण करामत होय हे ओळखल्यानंतर त्यांच्या मनाला आश्चर्ययुक्त भीतीचा धसकाच बसेल. पुरुषसूक्ताने जी समाजरचना आदर्शभूत म्हणून सांगितलेली आहे त्याची अशी काही वैशिष्ट्ये असली पाहिजेत की त्या वैशिष्ट्यांमुळे पुरुषसूक्ताला अद्वितीय समजण्यात येते. ती वैशिष्ट्ये कोणती? प्रत्येक समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार होतो. हे वर्ग म्हणजे प्रत्येक समाजाचे मूलग्राही घटक होत. तरी पण कोणत्याही समाजाने या घटकांचे रूपांतर आपल्या घटनेचे एक कायदेशीर अंग म्हणून केलेले नाही किंवा हे रूपांतरित घटक समाज रचनेच्या आदर्शाला बळकटी आणणारे आहेत असा दावा कोणत्याही समाजाने मांडलेला नाही. पुरुषसूक्तात सांगितलेली समाज रचना ही वस्तुस्थित निदर्शक आहे पण तिला आदर्शभूत स्वरूप दिलेले आहे आणि हेच पुरुषसूक्ताचे एक असाधारण वैशिष्ट्य आहे. दुसरे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या वर्गांचा मिळून समाज तयार होतो या गोष्टीला कायदेशीरपणा देऊन ती गोष्ट समाज रचनेचा आदर्श म्हणून मानण्याचे कृत्य कोणत्याही जातीने केलेले नाही, ते पुरुषसूक्ताने केलेले आहे. या संबंधी ग्रीक लोकांचे उदाहरण देता येईल. समाज निरनिराळ्या वर्गांनी तयार केला पाहिजे व अशा प्रकारचा समाज निर्मितीचा मार्ग हाच समाज घटनेचा आदर्श होय असा खुद्द प्लेटो याने समाजधारणेबद्दलचा आपला सिद्धांत मांडलेला होता. परंतु या सिद्धांतास कायद्याचा पाठिंबा देऊन त्याचे अस्तित्व टिकवण्याचा उपद्व्याप ग्रीक लोकांनी कधीच केला नाही. पुरुषसूक्त हे जगात एकच असे उदाहरण दिसते की त्यात समाज रचनेच्या आदर्शाला कायदेशीरपणा आणून तो आदर्श चिरायू करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पुरुषसूक्ताचे तिसरे वैशिष्ट्य हे की निरनिराळ्या वर्गांचा मिळून समाज होतो व हे वर्ग मिश्रण समाज रचनेचा आदर्श होय. हे धर्मविहीन तत्व होय असे कोणत्याही समाजाने मान्य केलेले नाही. फार तर वर्ग मिश्रण ही समाज रचनेतील एक साहजिक घटना होय हे सर्व समाजांनी मान्य केलेले आहे. पुरुषसूक्ताने याच्याही पुढे आघाडी मारलेली आहे. वर्ग मिश्रण हे समाज रचनेतील एक साहजिक व आदर्शमय घटना आहे एवढेच पुरुषसूक्त मानत नाही, तर वर्ग मिश्रण ही परमेश्वरी इच्छेनुरूप झालेली घटना आहे व ती पवित्र आहे असे पुरुषसूक्त मानते. पुरुषसूक्ताचे चौथे वैशिष्ट्य असे की आत्तापर्यंत जे समाज होऊन गेले त्या समाजात अशी कधीही ठाम समजूत रूढ झालेली नव्हती की आपल्यातील वर्ग एका मर्यादित संख्येतच असावेत. रोमन लोकात 2 वर्ग होते. इजिप्तच्या लोकांना 3 वर्ग पुरे वाटत होते. हिंदी इराणी लोकांमध्ये सुद्धा 3 पेक्षा जास्त वर्ग नव्हते. गायगर, सिव्हिलायझेशन ऑफ द ईस्टर्न इरानियन इन एन्शंट टाइम्स, व्हॉल्यूम 2, पेज 64. 1. आथर्व, पुरोहित. 2. रथेष्टर, क्षत्रिय. आणि 3. वस्त्र्य, पशुयाट किंवा शेतकरी. पुरुषसूक्ताने निवेदिलेली समाजरचना समाजाचे 4 वर्ग करते. या कृत्याच्या पाठीमागे जी भूमिका आहे ती धर्मविहित तत्वावर अधिष्ठित झालेली आहे.
म्हणजे हे 4 वर्ग होणे हे धर्मानुसार होय असे पुरुष सूक्ताचे म्हणणे आहे. यापेक्षा कमी जास्त अर्थ पुरुष सूक्तातून काढता येत नाही. पुरुष सूक्ताचे 5वे वैशिष्ट्य असे की निरनिराळ्या परिस्थितीत प्रत्येक समाजात जी घडामोड होत असते तीप्रमाणे प्रत्येक वर्ग इतर वर्गांशी आपले नाते कोणत्या दर्जाचे आहे हे ठरवित असतो व हे ठरविण्यास प्रत्येक समाज वर्गांना मुभा देतो. निरनिराळ्या वर्गांसंबंधी आदरभावाची चढती भाजणी आणि तिरस्कार भावाची उतरती भाजणी आपल्यात उत्पन्न करून त्यांना अधिकृत रीतीने पाठिंबा देणे व त्यांना चिरायू करणे ही कृत्ये कोणत्याही समाजाने केलेली नाहीत. पुरुष सूक्त समाजातील निरनिराळ्या वर्गांचा श्रेष्ठ कनिष्ठ दर्जा ठरविते. अशा प्रकारे ठरवलेले दर्जे कोणत्याही परिस्थितीला किंवा काळाला येत नाहीत. या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर पुरुष सूक्त अद्वितीय आहे असे म्हणावे लागते. निरनिराळे वर्ग एकाच दर्जाचे असू शकत नाहीत. या तत्वाला धरूनच ते वर्ग श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरविलेले आहेत व त्यांच्या दर्जाच्या पायऱ्या ठरविलेल्या आहेत. या वर्गीकरणाप्रमाणे ब्राह्मणांना सर्व वर्गांपेक्षा श्रेष्ठत्व दिलेले आहे. क्षत्रियांचा दर्जा ब्राह्मणांच्या खाली पण वैश्यांच्या आणि शूद्रांच्या वर, वैश्यांचा दर्जा क्षत्रियांच्या खाली पण शूद्रांच्या वर आणि शूद्रांचा दर्जा इतर सर्व वर्गांच्या खाली. 3. पुरुष सूक्त हे अद्वितीय का समजावे याबद्दलची जी वर कारणे सांगितलेली आहेत तीच खरी कारणे धरली पाहिजेत. परंतु पुरुष सूक्त फक्त अद्वितीय आहे असे नव्हे, ते असामान्यही आहे. त्याच्यापासून इतके कूट प्रश्न उत्पन्न होतात की सांगता सोय नाही. म्हणूनच त्याला असामान्य म्हणायचे. पुरुष सूक्तातून कोणते कूट प्रश्न उत्पन्न होतात याबद्दलची माहिती बहुतेकांना नाही. परंतु हे कूट प्रश्न कोणते आहेत याबद्दलची माहिती करून घेण्याचा कोणताही प्रयत्न केला तर त्या कूट प्रश्नात खरा जिवंतपणा आणि मनाला थक्क करून सोडणारा संमिश्रपणा किती ओतप्रोत भरलेला आहे याचा त्याला प्रत्यय येईल. पुरुष सूक्तात जो विश्वोत्पत्ती संबंधीचा सिद्धांत मांडलेला आहे तो तेवढा एकच सिद्धांत ऋग्वेदात आहे असे नाही. ऋग्वेदाच्या 10व्या मंडळाच्या 72व्या रुचेत विश्वोत्पत्ती संबंधीचा दुसरा एक सिद्धांत निवेदन केलेला आहे. तो असा, विल्सन्स ऋग्वेदा व्हॉल्यूम 6 पेज 129. 1. आपण स्पष्ट आवाजात देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाऊया. स्तुती स्तोत्रे गायल्यानंतर देवदेवता आपणावर संतुष्ट होतील. 2. लोहार आपला भाता जसा हवेने भरतो तसा ब्राह्मणस्पतीने आपल्या श्वासोच्छवासाने देवदेवतांच्या पिढ्या भरून टाकल्या. 3. देवदेवतांच्या पहिल्या युगात सजीवांचा निर्जीवांतून जन्म झाला, त्यानंतर दिशांचा जन्म झाला आणि त्याच्यानंतर झाडांचा जन्म झाला. 4. पृथ्वीचा जन्म झाडांपासून झाला, दिशांचा जन्म पृथ्वीपासून झाला, दक्षाचा जन्म आदितीपासून झाला आणि त्यानंतर आदितीचा जन्म दक्षापासून झाला. 5. हे दक्षा, तुझी कन्या आदिती, तिचा जन्म झाला, तिच्यानंतर देवाचा जन्म झाला. ते देव पूजनीय व मृत्यूपासून सुटका झालेले होते. 6. हे देवांनो, तुम्ही या उत्तम तऱ्हेने शृंगारलेल्या जलाशयात राहता. तुम्ही नृत्य करीत असता तुमच्या पायापासून तिखट धूळ दूर उडून गेली. 7. हे देवांनो, ज्याप्रमाणे मेघ पृथ्वीला पावसाने व्यापून टाकतात त्याप्रमाणे तुम्ही आपल्या अंगकांतीने विश्वे भरून टाकली. तेव्हा तुम्ही महासागरात दडून बसलेला सूर्याला वर काढून आणले. 8. आदितीला 8 मुलगे झाले. 7 पुत्रांना घेऊन ती देवांकडे गेली. मार्तंडाला तिने पुढील उंच डोंगरावर पाठविले. 9. 7 मुलगे घेऊन आदिती पूर्वीच्या पिढीकडे गेली, परंतु तिने मार्तंडाला जो जन्म दिला तो जनन मरणाच्या बंधनात तो मनुष्याप्रमाणे राहावा म्हणून. विश्वोत्पत्ती संबंधीचे जे 2 सिद्धांत आहेत ते तत्वाच्या तपशिलाच्या दृष्टीने परस्परांपासून भिन्न आहेत. निर्जीवातून सजीवांची उत्पत्ती झाली असा एक सिद्धांत विश्वोत्पत्ती संबंधी प्रतिपादन करतो आणि विश्वोत्पत्ती पुरुषापासून झाली असे दुसरा सिद्धांत प्रतिपादन करतो. ऋग्वेदात अशा प्रकारचे विश्वोत्पत्ती संबंधीचे परस्पर 2 सिद्धांत का प्रतिपादन करण्यात यावेत? पुरुष हा आदी मूळ जनक होय व त्यापासून सर्व चराचर विश्वाची उत्पत्ती झाली
अशी विचारसरणी मांडायची पुरुषसूक्ताच्या कर्त्याला आवश्यक का वाटले असावे? पुरुषसूक्त वाचणाऱ्याला हे दिसून येईल की गाढव, घोडे, बोकडे इत्यादींची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा पहिल्यांदा त्यात उल्लेख केलेला आहे. सूक्ताच्या प्रारंभी मनुष्याच्या उत्पत्ती संबंधी काही उल्लेख केलेला नाही असेही त्याला आढळून येईल. निरनिराळ्या वस्तूंच्या व प्राण्यांच्या उत्पत्ती संबंधी निवेदन करीत असता मनुष्य जातीच्या उत्पत्ती संबंधीचा उल्लेख सूक्तात येणे क्रमप्राप्त होते. परंतु केवळ हा मुद्दा स्पष्ट करण्याची पाळी आली असताच सूक्तकाराने उत्पत्ती संबंधीचे आपले निवेदन मध्ये सोडून दिले व एकदम पुढे उडी मारून आर्य समाजातील निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली हे निवेदन करण्यास सुरुवात केली. आर्य समाजात 4 वर्ग कसे उत्पन्न झाले याबद्दल स्पष्टीकरण करणे हेच खरोखर आपले आद्य कर्तव्य होय असेच सूक्तकाराला वाटले असावे. पुरुष सूक्ताचा इतिहास अशा प्रकारचा असल्यामुळे सूक्त विश्वोत्पत्तीच्या इतर सिद्धांतापासून व ऋग्वेदातील इतर भागांपासून काहीसे निराळ्या स्वरूपाचे आहे हे खचित. विश्वोत्पत्ती संबंधी जे जे सिद्धांत अस्तित्वात आहेत यांपैकी एकाही सिद्धांताने समाजातील निरनिराळे वर्ग कसे उत्पन्न झाले हे दाखवून देणे हेच आपले कर्तव्य आहे असे मानले नाही. पुरुषसूक्ताचे जे ध्येय व कार्य आहे जवळजवळ तेच ध्येय व कार्य बायबलच्या जुन्या करारातील विश्वोत्पत्ती संबंधीच्या पहिल्या अध्यायाचे आहे. या अध्यायात मनुष्याची उत्पत्ती कशी झाली याचे वर्णन करण्यापलीकडे फारसा मजकूर नाही. सामाजिक दर्जाने विभागलेले वर्ग जगातील समाजात अस्तित्वात होते. जुन्या ज्यू लोकांच्या समाजातही असले वर्ग अस्तित्वात होते. हिंदी आर्य समाज याबाबतीत अपवाद नव्हता. तथापि विश्वोत्पत्ती संबंधीच्या एकाही सिद्धांताला समाजात वर्ग कसे उत्पन्न होतात याचा खुलासा करण्याची गरज वाटली नाही. तर मग सामाजिक वर्गाच्या उत्पत्तीचे स्पष्टीकरण करणे हेच आपले आद्य कर्तव्य आहे असे पुरुषसूक्तकाराला का वाटले बरे? विश्वोत्पत्ती संबंधाचे स्पष्टीकरण करणारे पुरुषसूक्त हा ऋग्वेदातील या विषयासंबंधीचा एकुलता एक भाग नाही. ऋग्वेदातील इतर भागातही हा विषय हाताळलेला आहे. या संबंधी ऋग्वेदातील इतर पुढील भाग पहा. म्युर व्हॉल्यूम 1 पेज 180. ऋग्वेद 1:96-2. प्रारंभीची निविद यापासून व आयूचे बुद्धिचातुर्य यापासून अग्नीने मनुष्यांची मुले उत्पन्न केली. स्वतःच्या चकचकीत प्रकाशाने अग्नीने पृथ्वी आणि पाणी ही उत्पन्न केली. संपत्ती देणाऱ्या अग्नीला देवांनी वाढविले. ऋग्वेद काळात हिंदी आर्य समाजात निरनिराळे वर्ग उत्पन्न झालेले होते याबद्दल काही शंका नाही. तरी पण वरील ऋचात निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली याबद्दलचा उल्लेख आढळत नाही. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील उपरी निर्दिष्ट ऋचा हिंदी आर्य समाजातील वर्गाच्या अस्तित्वाबद्दल कानाडोळा करते. परंतु ती ऋचा मनुष्यांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करते. एक पाऊल पुढे जाऊन निरनिराळ्या वर्गांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल खुलासा करण्याची गरज सूक्तकाराला का वाटली? पुरुषसूक्त दुसऱ्या एका बाबतीत ऋग्वेदातील मताविरुद्ध मत प्रदर्शित करते. हिंदी आर्य लोकांची उत्पत्ती कशी झाली याबद्दल ऋग्वेदाने एक धर्मभावना विरहित सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे. तो खालील संदर्भावरून कळून येईल. 1. ऋग्वेद 1:80-16. अथर्वण, जनकमनु आणि दध्यंच यांनी जो समारंभ केला त्यात आणि इंद्रात पूर्वी प्रार्थना व स्तोत्रे सामावलेली होती. म्युर व्हॉल्यूम 1 पेज 162. 2. ऋग्वेद 1:114-2. यज्ञ करून जनकमनुने जे वैभव किंवा परमेश्वरी आधार ही मिळवली ती सर्व हे रुद्रा आम्हाला तुझ्या मार्गदर्शनाने मिळवत. म्युर व्हॉल्यूम 1 पेज 163. 3. ऋग्वेद 2:33-13. हे मरुदेवांनो, तुमची लोकांना उपकारक होणारी पवित्र कर्मसाधने, हे सर्व शक्तिमान देवांनो, सर्वात जास्त मंगलमय हितकारक आणि ज्यांचा आमचा जनकमनु याचे स्वीकार केला ती आणि रुद्राचा आशीर्वाद व सहाय्य यांची मी इच्छा करीतो. म्युर व्हॉल्यूम 1 पेज 163. 4. ऋग्वेद 8:52-1. प्राचीन काळचा मित्र सर्व शक्तिमान देवाच्या सामर्थ्याने युक्त झालेला आहे. देवांच्या सान्निध्यात प्रवेश मिळवण्याचे साधन म्हणून जनकमनु यांनी
त्या मित्रासंबंधी स्तोत्रे रचिली आहे. म्युईर, व्हॉल्यूम 1, पेज 163. 5.